आज आपला पहिला व्हिडिओ आहे. तर आज आपला पहिला व्हिडिओची सुरुवात आपण मोस्ट फेमस जे एक्झाम आहे आपल्या क्षेत्रामध्ये DMER त्याविषयी थोडी माहिती बघणार आहोत. तर यामध्ये अगोदर आपण क्वालिफिकेशन बघूयात. DMER अंतर्गत जे नर्सिंग स्टाफ नर्स हे पद जे भरलं जातं त्याची क्वालिफिकेशन काय असतं ते आपण आज बघणार आहोत. तर त्यामध्ये DMER अंतर्गत भरपूर असे कॅडर भरतात. तुम्ही बघू शकता लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, त्यानंतर लायब्ररियन, लायब्ररी असिस्टंट, सॅनिटरी इन्स्पेक्टर, ECG टेक्निशियन, डायटिशियन, फार्मासिस्ट व मोस्ट कोर जे आहे आपलं टेक्निकल पोस्ट स्टाफ नर्स. तर त्याचं क्वालिफिकेशन आपण बघूयात. कोण त्यासाठी इलिजिबल आहे, कोण त्यासाठी फॉर्म भरू शकतं. तर तुम्ही बघू शकता यामध्ये GNM ज्यांचं 3 वर्ष किंवा RGNM ज्यांनी कंप्लीट केलं आहे ते आणि BSc ज्यांचं बॅचलर्स पूर्ण झालं आहे नर्सिंगमध्ये ते इलिजिबल आहेत फॉर्म भरण्यासाठी. ते फॉर्म भरू शकतात आणि त्याचबरोबर पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांचा RN नंबर हा पडायला पाहिजे किंवा रजिस्ट्रेशन हे गव्हर्मेंट काउन्सिलमध्ये झालेलं पाहिजे. ते फॉर्म DMERसाठी भरू शकता. आता हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्या लक्षात आले असेल. स्टाफ नर्सेससाठी काय काय असतो ते असे व्हेरियस कॅडर हे DMER अंतर्गत भरले जातात. त्याचबरोबर DMERची जी परीक्षा होते त्यासाठी आपण आता सिलेबस कोणकोणता असतो, पॅटर्न कसा असतो ते आपण बघूयात. तर यामध्ये 2023 साली जी परीक्षा झाली तर त्यामध्ये सिलेबस त्यांनी कसा घेतला होता, किती मार्कला कोणते क्वेश्चन विचारले होते ते आपण बघूयात. त्यामध्ये 2 डिव्हिजनमध्ये त्यांनी विभागणी केली होती. फर्स्ट टेक्निकल आणि सेकंड नॉन टेक्निकल. तर टेक्निकलमध्ये त्यांनी 40 मार्काचे MCQs हे टेक्निकल म्हणजेच नर्सिंग क्षेत्राविषयी विचारले होते, नर्सिंग फील्डविषयी विचारले होते. आणि रिमेनिंग जे 60 क्वेश्चन्स आहेत ते नॉन टेक ज्याला आपण म्हणतो त्याविषयी विचारले होते. तर 30 मार्काचं किंवा 30 MCQ त्यांनी GK, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड याविषयी त्यांनी विचारले होते. नंतर जे 15 जे MCQ आहेत ते लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज असं त्यांनी कवर केलं होतं. इन शॉर्ट वेटेज कसं केलं त्यांनी 60 क्वेश्चन्स हे नॉन टेक आणि 40 क्वेश्चन्स हे नर्सिंगच्या सिलेबसवर विचारले होते. आणि यासाठी जी वेळची जी टायमिंग जी दिली होती ती होती 90 मिनिट. 90 मिनटामध्ये तुम्हाला तुमचा पेपर कव्हर करणं गरजेचं आहे. तर अशी इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिला होता. अप्लाय करायचे पोस्टला तर ॲटलिस्ट GNM पूर्ण असलं पाहिजे व BSc नर्सिंग पूर्ण असलं पाहिजे. PB होल्डरसुद्धा हा फॉर्म भरू शकतात. याला एम्ससारखं किंवा ESIC साठी जे एक्सपिरियन्स लागतो 2 इयरचा तो ह्या परीक्षेसाठी लागत नाही. आणि DMERला ॲटलिस्ट जे 100 MCQ असतात त्या प्रत्येक MCQला 2 मार्क असे असतात. म्हणजे 200 मार्काचा हा पेपर असतो आणि त्याला वेळ ही 90 मिनटं म्हणजे 1.5 hour यासाठी दिलेला असतो. आणि त्यापैकी ॲटलिस्ट 45% तुमचे क्वेश्चन्स बरोबर येणं गरजेचं आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही इलिजिबल होण्यासाठी. अशी ही एकंदरीत माहिती ही आपल्या DMER विषयी आहे. आणि त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ज्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तो म्हणजे येतो पेमेंटचा पार्ट. तर पेमेंटमध्ये जर सांगायचं झालं तर बेसिक स्केल हा आपल्याला S13 म्हणजे 35,400 एवढा स्केल पडतो. त्यानंतर बाकीचे जे अलाउन्स आहेत आता लेटेस्ट DA जो आहे आपल्याला 46% आहे तो 16,284. त्यानंतर HRA 9,558, TA 2,700, वॉशिंग अलाउन्स 230, टोटल सॅलरी 64,172 एवढी एक सिटीजमध्ये पडते. एक सिटीज म्हणजे
ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल मुंबई, पुणे, नागपूर अशा सिटीजमध्ये तुम्हाला 64,000 पेमेंट हा DMRमध्ये लागल्यानंतर पडेल. त्यानंतर ज्या वाय सिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल संभाजीनगर, नाशिक ह्या ज्या सिटीज आहेत त्यामध्ये 60,000 इतका पेमेंट तुम्हाला पडेल. आणि त्यानंतर ज्या थोड्या लो ज्या वेल डेव्हलप सिटीज आहेत त्यामध्ये 56,000 इतका तुम्हाला पेमेंट पडेल. ही होती DMRविषयी इत्थंभूत माहिती. तुम्हाला जर व्हिडिओ छान आणि माहितीपूर्वक जर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू मित्रांनो.